अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. अध्याय 11. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुके रूपे तुझे देवा. तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटते तैसे तो तुला भाग देते. त्या नामामुळे तुझं प्रत भिन्नत्व येना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्मा बोलती वेदांती. रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्व ठाईच गवससी तू. सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रा ताटी साचार, महाकाल तूच की. नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्णरूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे. सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन, त्यांची सरी नये कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार. उत्सव दास नवमीचा सांग झाला ते तसाचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले म्हणते आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे. भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरुरी खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसल आहे गजानन. त्याचकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे आपला आहे का करू नका. गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला. तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्या वैराणी ऋण हे कोणाशी चुकेना. सुखलालाच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पायी, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, हिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड. नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांग तुला. हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले. आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलोका. जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझ लागुणी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. परीती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळाखरी. या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते. बोल आता झळकर काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुला तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता एकते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचं सागरू, अवघे काही कळणे तुला. ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्करांशी वाचवा सदया. या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान. अरे वेडा जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. जन्मे ना कोणी मरे ना कोणी, हे जाणावया लागुनी परमार्थाचा उपाय जाणे. शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा. निमूटपणे हेच बरे, संचित प्रारब्ध क्रियमान. हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे. जन्म हा सिद्धांत असे, या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे, पूर्वजन्मीचे उर्वरित. भास्कराचे न उरले शक्य, तो अवघ्यापून झाला मुक्त. मोक्षास जाया कारणे म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करासारखा भक्तराणा जन्मे पुन्हा, पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी सावध झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला, कैसा जरी शेष उरला द्वेषमनी भास्कराच्या.
तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले या भास्करा कारणे भले अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वानविषापासून ते न मी केले जरी ह्या जन्मास येईल पुन्हा परी 2 महिने भूमीवर उरले आयुष्य भोगाव्या ऐसे ज्ञानही केले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकून भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वाणू तुझी ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्थम होत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्करा म्हणे महाराज लादले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढीलांसाठी पाहिते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहूनगर त्या तुकोबारायाने त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करुणिया तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगल भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझे ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी जो खंडोचीच्या दुकानावरी होता कारभार करीन श्री पत्राव बाविकर ताराचंद्र साहुकार आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी मिळवून या त्या लोकांना भास्करे पदर पसरीला माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास भव्य भावे बराडास या शेगावा माझारे तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझ्या मना होऊन सुखे करीन गमनाही मी वैकुंठा कारणे संत सेवा कधीही अनाठाया जाणार नाही इच्छा जगाची ज्या ज्या होई ती संत पुरविती स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या मनी ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवघ्यांनी कबूल केले भास्करांचे स्थिरावले या योगे ते चित्त भले रुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराची वाढत होती जैसे लेकुरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटात ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार नको करूसा आता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येधवा भास्कर म्हणे गुरुराया आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधी होऊन आगळी आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीचं निमाले आयुष्याचे आहेत उरले 2 महिने चाहता की म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले ऐसे ऐकता त्यांची वाणी समर्थ वदले हासोनी हे जरी खरे जाणे तरी तीर्थमहिमा मानावा चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर यासे घे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगाहून भली शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे कुशावती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिली मायन निलांबिका तेवी गहनीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावणी द्वारात पंचवटीच्या बसलासे राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले गोपाळदासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वरडातून गजानन जा घ्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यांसी द्या हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात देह अभिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका शिष्याने तैसेच केले दर्शन घ्या अवघे आले कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला
नारळाने खडीसाखर ठेविले स्वामींसमोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास वाटी, परीन हो देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले. धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकांत. लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षेपात त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो अडगावी नेण्यास झ्यामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार. समर्थे दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत, उगान पडे आग्रहात. झ्यामसिंग मुळीचा भक्त निस्सीम होता समर्थाचा. तो आला तैसा परत गेला आपल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी. चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवरी बैसुनी भास्करा केले ताडन. लोक पाहाती दुरून, परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता. बेजार झाला उन्हाने. तई म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांसी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले विऱ्हाडासी. त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात, ते का हे तुझा प्रत आले असोल कळोनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी. शेगावी माझ्या करानी ते आहे का ध्यानात. ते क्रियमाण नासावया, त्यास मारिले येठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून अन्य नव्हता हेतु काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता प्रियेसा. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला. 1 प्रहर दिवसाला. समर्थ म्हणती भास्करासी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जणा कारण म्हणू लागले, करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला, माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासाग्री दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिसी, माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहाती समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर, माध्यानीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुस्ती महाराजास, कोठे करण्या समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावणी, चौबाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरविता आणिला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाणं होऊ लागले अन्नदान. गोर गरिबा करणे स्थान द्वारकेश्वराचे. अडगावाच्या सन्निधसाचे अंतर 1 मैलाचे. गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची. परम रमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षांची होती विशेष ते ठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होती इतर. शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिधली खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले, याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाया बसे पंगत. तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव असे करती. द्रोण पात्रीचे उचलून नेती. मल्लोत्सर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले. कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले. तिरकमटे त्या माराव्या. तई बोलले गजानन, अवघ्या लोका लागून नका मारू. त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे, त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत. संपिंडी होत
होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करानुर्लेसाचे म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला असाचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला हे दवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुर्लेसाचे म्हणून पिंडदानाची नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझी ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकांशी अवघे पटले. परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणते झाले हासोनी ही गजाननाने केली वाणी अस्थानिकी निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू यांची प्रचित. उद्या मुद्दाम येऊन हे वेडे काही बोलती भाविका नादी लावती. आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे. पुसणे न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांशी शरण आले. 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्टी घडली अघटित ती ऐका असावं चित्त सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. सुरुंगाते लावून विहीर 2 पुरुषांवर नेली खोल साचार. खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साहे करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार. दारू ठसिली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगडा पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बैसला अडकून दोऱ्यांची या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना. पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या. तई कामावरचा मिस्त्री विचार करीअंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणूजवराला मिस्त्री तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकी आणि तू येई लवकर वरी. पुंगळ्या जातील तो वरी 12ची शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणूजवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरात त्याच्यावरी चाले जोरा. यज्ञास बळी बोकडाचा या गणूजवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होता मिस्त्रीची. गणू आत उतरला एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला. दुसरी सजो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला तसाचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणूजवऱ्या भली कपार हाती लागली. त्या कपारीत बैसली स्वारी गणूजवऱ्याची. एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगांनी. उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड पार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशा रीती बहुधा मिळाली असेल मुक्ती. विहिरी माझी गणूला छिन्न छिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणूजवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत पडलेले. त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला. आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला. गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेने मी वाचवलो. या ठिकाणी बसलो आहे दडोनी. या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते. त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात. दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्य दाणी. गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडलेस.
त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगळीवरून सुटल्या परी, मध्येच तिला जाऊ न करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार, गणू प्रति पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगाचारी पेटता, तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले, म्हणून मी वाचलो. तुझे पाय पहाया आलो ना तरी असतो मेलो. विहिरी माझी गुरुराया ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे, ते साकल्ये वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. स्वस्त्री श्री दास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हादाव भाविकांप्रत हेच इच्छिदास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्याय समाप्तः. पुंडलीकवरदा हरे विठ्ठल. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.